नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं. जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव सुद्धा विचारतोय की उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडी टाकली तर त्याच्या माध्यमातून काय आपल्याला कोंबडीची पिल्लं प्राप्त होऊ शकतात. हो मित्रांनो, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारतोय की उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडी टाकली तर त्या ठिकाणी कोंबडीची पिल्ले निघू शकतात अथवा नाही. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ काय की इन्क्युबेटर मशीनमधून उन्हाळ्यात पिल्ले निघू शकतात अथवा नाही. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊया की उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघू शकतात अथवा नाही. जर याच प्रश्नाचा आपल्याला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ जिथं आवडेल तिथं व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर सुद्धा करा. आणि मायबाप कास्तकार बांधवांनो आणि मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, तुम्हाला सांगतो फार कष्टानं फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. आता असं केल्यानं काय होतं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला सातत्यानं नवीन व्हिडिओ हा बघावयास मिळत राहतो. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करून घ्यावंच. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, मग तो सवाल कोणता आहे तर सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारता झालाय की इन्क्युबेटर मशीनमध्ये जर आपण अंडी टाकली तर काय उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून निघू शकतात पिल्ले. म्हणजे सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारता झालाय का इन्क्युबेटर मशीनमधून उन्हाळ्यात कोंबडीची पिल्ले निघू शकतात अथवा नाही. जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जी आहे ती स्पष्ट सांगतो आणि प्रत्येक बारकावे सांगतो की तुमच्याही लक्षात येईल की उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघू शकतात अथवा नाही. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं एका ओळीत उत्तर द्यायचं असेल तर या प्रश्नाचं एका ओळीत असं उत्तर आहे की जर आपण सर्वांनी योग्य पद्धतीनं मशीन ही योग्य ठिकाणी ठेवली आणि मशीन योग्य ठिकाणी ठेवून जर मशीन योग्य रीतीने हाताळली तर उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये 100% पिल्ले निघण्याची गॅरंटी आहे. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा इन्क्युबेटर मशीनमधून निघू शकतात पिल्ले. मग योग्य ठिकाणी कुठं ठेवायची, मशीन कशी ठेवायची, आता हे समजून घेणं गरजेचं आहे. आता हे समजावून सांगतो की उन्हाळ्यात जर मशीनमधून पिल्लं काढायची असतील तर मशीन ही कुठं ठेवायची, कोणती काळजी घ्यायची की जास्तीत जास्त पिल्लं उन्हाळ्यात निघू शकतात. म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की उन्हाळ्यात मशीनमधून पिल्ले निघू शकतात का. हो, उन्हाळ्यात मशीनमधून 100% पिल्ले निघू शकतात. पण उन्हाळ्यात मशीनमधून पिल्ले निघण्यासाठी थोडीशी पद्धत आणि प्लॅनिंग बदलावी लागेल. जर आपण सर्वांनी थोडी पद्धत आणि प्लॅनिंग बदलली तर उन्हाळ्यात गॅरंटीनं इन्क्युबेटर मशीनमधून पिल्लंही निघू शकतात. मग उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून पिल्लं या ठिकाणी निघण्यासाठी कशा पद्धतीनं प्लॅनिंग करावी लागेल, कशा पद्धतीनं चेंजेस करावे लागतील हे समजून घेऊयात. जर हे समजून घेतलं तर गॅरंटीनं सांगतो उन्हाळ्यात सुद्धा मशीनमधून जास्तीत जास्त पिल्लेही निघू शकतात. आता समजून घेऊयात की हे बदल कोणते. लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण काय केलंय आजवर की आपली जी रूम आहे तिथं मशीन ठेवली, आपलं राहतं घर आहे तिथं मशीन ठेवली आहे, काही जणांनी आपल्या फार्मवर शेडमध्ये मशीन ठेवली. आजवर पावसाळा होता, हिवाळा होता, अडचण आली नाही. परंतु तुम्हाला सांगतो, जर आपल्याकडे पत्राची रूम असेल, जर आपल्याकडे पत्राचा शेड असेल आणि त्याच्यामध्ये जर आजवर आपण मशीन ठेवून त्यातून पिल्ले काढत असाल तर तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही चांगली अंडी टाका, कितीही ताजी अंडी टाका, एकही पिल्लू अजिबात निघणार नाही.
आता तुम्हाला वाटेल की काय फॉल्ट अंड्यात आहे का? तर गॅरंटीनं सांगतो फॉल्ट हा अंड्यात नाही. गॅरंटीनं हेही सांगतो की फॉल्ट मशीनमध्ये नाही. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर त्यातून पिल्लं निघण्यासाठी तापमान किती हवं? तर तापमान हवं 37.2 डिग्री सेल्सिअस पासून 37.7 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान. म्हणजे 37.2 पर्यंत तापमान खाली आलं की आपोआप लाईट लागली पाहिजेत आणि 37.7 ला तापमान गेलं की तिथं आपोआप लाईट बंद केले पाहिजेत किंवा झाले पाहिजेत. जर ही प्रोसेस सातत्यानं होत असेल तर गॅरंटीनं पिल्ले निघणार. पण उन्हाळ्यामध्ये जर आपण पत्र्याच्या शेडमध्ये किंवा पत्र्याच्या घरामध्ये मशीन ठेवली तर तिथं ही प्रोसेसरच होत नाही. कशामुळे होत नाही? तर तिथलं जे तापमान असते ते तापमान 44-45 डिग्री सेल्सिअस होते. मला सांगा मशीनचे लाईट हे 21 दिवस बंदला बंदच राहणार. कारण लाईट चालू कधी होणार? 37.2 पर्यंत खाली तापमान आल्यावर. पण त्या शेडमधलं तापमान काही 44-45 च्या खाली येणारच नाही. तर त्यामुळं मशीनमधले लाईट ऑन होणार नाहीत. ही दिवसाची गोष्ट आहे. हां, रात्री तापमान कमी झाल्यावर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर लाईट चालू होतील, बंद होतील. पण मला सांगा, दिवसा तापमान वाढले, प्रोसिजर चालू झाली अंड्यामध्ये आणि तापमान 44-45 डिग्री सेल्सिअस जर 10-12 घंटे राहत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये अंड्यामध्ये प्रक्रिया सुरू होते. परंतु रात्री जेव्हा तापमान कमी होते, तेव्हा प्रक्रिया ती थंड पडते आणि दुसऱ्या दिवशी ती असणारी प्रक्रिया समाप्त होते. आणि या गोष्टीमुळे तुम्हाला सांगतो, उन्हाळ्यात मशीनमधून पिल्ले निघू शकत नाहीत. मग इथं मशीनचा दोष आहे का? तर अजिबात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी बदला. मला माहिती आहे तुम्हाला अडचण काय, की बाबा सर आम्ही कोंबड्याखाली अंडे ठेवले तर त्या कोंबड्या अंडे घोळत नाहीत. उन्हाळ्यात फार अवघड जाते. मग आम्हाला वाटलं की बाबा अंड्यांची विक्री पण अशी होत नाही, तर मग मशीनमध्ये अंडी टाकावी. तर 100% टाका, पिल्ले निघतील. पण कसे आता समजून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट की अशा जागेची निवड करा की जी जागा थंड असावी. जर तुमच्याकडे एक झाड असेल, झाडाखाली शेड असेल आणि त्या शेडच्या वरच्या भागावरती आपण काय करायचे, उसाची पाचट टाका. त्याचबरोबर कडब्याच्या पेंड्या टाका, तुराट्या टाका, पराट्या टाका. आणि खालच्या साईडनं जो शेड आहे ना तुमचा, त्याला काय करा, एक पांढरा रंग देऊन टाका. बस एवढं जर तुम्ही केलं ना, तर ते तापमान जे आहे त्या पांढऱ्या रंगामुळे 2-3 डिग्री सेल्सिअस कमी होईल. त्या झाडाच्या सावलीमुळे 3-4 डिग्री सेल्सिअस कमी होईल आणि वरून उसाची पाचट, कडब्याच्या पेंड्या, तुराट्या, पराट्या टाकल्यामुळे सुद्धा तापमान कमी होईल. ओव्हरऑल जे तापमान आहे ते आपल्या शेडच्या आतमधलं 34-35 च्याही खाली येईल दुपारच्या वेळी. आणि जर तापमान एवढं खाली आलं तर मग आपल्या मशीनची प्रोसिजर चालू राहील आणि मशीनची प्रोसिजर 37.2 37.7 जर उन्हाळ्यात तुम्ही यशस्वीरित्या दिवस आणि रात्र चालू ठेवली तर गॅरंटीनं सांगतो मग त्या मशीनमधून पिल्ले निघू शकतात. म्हणजे आता लक्षात आलं का मशीनमधून पिल्ले का निघत नाही? जर तापमानच तुमच्या मशीनचं कमी होईना, तुमच्या मशीनचे जर गॅरंटीनं सांगतो लाईट हे चालू बंद होत असतील तर उन्हाळ्यात सुद्धा त्या ठिकाणी पिल्लं निघणार. पण मशीनचे लाईट चालू बंद होण्यासाठी मशीन थोडीशी थंड ठिकाणी ठेवावी लागेल. मशीन ही झाडाखाली असलेल्या शेडमध्ये ठेवावी लागेल. नाहीतर मग स्लॅबची एखादी रूम बघा, तिथं कूलर लावा, तिथं मशीन ठेवा. गॅरंटीनं सांगतो मे महिन्याच्या कडक उन्हात सुद्धा मशीन पिल्ले काढून देते. मशीनला काय करायचंय? मशीन निर्जीव आहे, तिला कोणाचं घेणं-देणं नाही. तुम्ही जसं वातावरण द्याल, जसं वातावरण निर्मित कराल त्यानुसार ती पिल्ले काढून देते. म्हणून उन्हाळ्यात जर तुम्ही तापमान कमी करण्यात यशस्वी झालात, थंड ठिकाणी मशीन ठेवण्यात यशस्वी झालात, तर गॅरंटीनं कडक उन्हाळ्यात तुम्हाला या ठिकाणी पिल्ले प्राप्त होऊन जातील. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल, की बाबा मशीनचा काही प्रॉब्लेम नसतो. उन्हाळ्यात मशीन ही पिल्ले प्राप्त करून देऊ शकते, पण त्यासाठी आपल्याला उन्हाळ्यात मशीन थंड ठिकाणी ठेवावी लागेल. तर मित्रांनो, अशा रीतीनं आपण याही उन्हाळ्यात जबरदस्तरित्या मशीनमधून पिल्ले काढू शकतात. ज्यांना मशीनमधून पिल्ले काढण्यासाठी काही त्रास होत असेल किंवा ज्यांना मशीन कुठून खरेदी करायची हा प्रश्न या ठिकाणी उद्भवत असेल, तर बघा आपण मशीन देतो. मशीनसोबत आपण मशीन पोहोचल्यानंतर मार्गदर्शन सुद्धा करतो, की बाबा मशीन आमच्याकडून तुम्ही घेतली, त्यानंतर अंडी कशी ठेवायची, त्यानंतर अंड्यातून पिल्ले निघाले त्यांची ब्रूडिंग, फीडिंग, व्हॅक्सिनेशन कसं करायचं, सुरुवातीला अंड्याची निवड कशी करायची, हे छोट्या-मोठ्या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात आणि 2-3 बॅच निघेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन केलं जाते. हे पूर्ण मार्गदर्शन मोफत असते आणि या मार्गदर्शनामुळे रिझल्ट हा जबरदस्त मिळतो. म्हणून मशीन देणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेकडो येतं, पण मशीनसह मार्गदर्शन करणारं असं कुणीच नाहीये. म्हणून आपल्यावरती असणारा विश्वास हा या ठिकाणी अबाधित आहे ना, हा अबाधित राहणार. तुम्हाला सांगतो शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला मदत करत राहणार आहे.
मग ज्यांना वाटते की मशीन खरेदी करावी, तुम्हाला रेट सांगतो. 80 अंड्यांची घ्यायची असेल तर 3200ला आहे आणि आणि जर आपल्याला 150 अंड्यांची घ्यायची असेल, तर ही मशीन ₹4000 आहे. जर 3200 वाली घ्यायची असेल तर 1300 ॲडव्हान्स, 1900 कॅश ऑन डिलिव्हरी. जर 4000ची घ्यायची 150 अंड्यावाली तर 1500 ॲडव्हान्स आणि 2500 कॅश ऑन डिलिव्हरी. आणि मशीन पाठवण्याचा कुरिअर चार्ज वेगळा द्यायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मार्गदर्शनाची वेगळी फीस नाही. मग त्वरा करा, कारण या उन्हाळ्यात आपली अंडी विकत नाहीत. मग अंडी विकत नसतील तर पिल्ले काढायची असतील तर या ठिकाणी मशीनची खरेदी करा. मशीनची खरेदी केल्यानंतर ती मशीन कोणत्या ठिकाणी ठेवायची, कशी ठेवायची आणि कशा पद्धतीने पिल्लं काढायची ही जबाबदारी आमची आहे. ज्यांना मशीन घ्यायची व मशीनमधून या उन्हाळ्यात सुद्धा पिल्ले काढायचे असतील त्यांनी तात्काळ संपर्क साधावा लखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना पूर्ण माहिती विचारा. मग तुम्हाला पटलं, बरं वाटलं तर मशीनची खरेदी आपण करू शकतात. तर मित्रांनो, ही होती तुमच्या प्रश्नांच्या असणारे संपूर्ण समर्पक उत्तरे. म्हणजे जे काही तुम्ही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी इथे केलाय. तर आपला प्रश्न होता की उन्हाळ्यामध्ये जर आम्ही इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकले तर त्यातून कोंबडीचे पिल्ले निघू शकतात का? तर होय मित्रांनो, उन्हाळ्यात जर तुम्ही मशीनमध्ये अंडे टाकले तर पिल्ले निघू शकतात. फक्त एवढीच अट आहे की तुम्हाला मशीन ही योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवावी लागेल, तरच पिल्ले निघू शकतात. मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती वेळेवरती मिळत नाही, म्हणून माझे कुक्कुटपालक बांधव फार अडचणीत येतात. आणि हीच माहिती आता तुम्हाला यथोचितरित्या पोहोचावी म्हणून आपण काय केले, नशीब पालटणारी संकल्पना घेऊन आलो आहोत. ज्या संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग. ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे मित्रांनो, तर ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. ज्यात पहिल्यांदा एक लेक्चर घेतले जाते, त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते व पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार आणि या वातावरणाचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा, ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. आणि सरतेशेवटी जेवढी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले असतील त्या प्रश्नांची उत्तरे मी स्वतः तुम्हाला लाईव्ह देत असतो. आता आमचं मुख्य उद्देश काय की तुमच्या कोंबडीचा पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी व्हावा. आम्ही तुम्हाला मदत करतो की ज्या मदतीमुळे तुमचा शेडचा खर्च सुद्धा 70% कमी होतो. आम्ही तुमच्या कोंबडीला व पिल्लांना लसीकरण कधी व कसं करायचं सांगतो, ते ज्यामुळे तुमची कोंबडी आजारी पडत नाही, पडली तर लवकर त्या ठिकाणी दुरुस्त होऊन जाते, ज्यामुळे मृत्यूदर कमी होतो. आणि सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले कधी, कुठे, कशी विकायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन करतो. ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळते आणि हेच मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा आपला करून देते या ठिकाणी परिपूर्ण. मग लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी जर या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय करायचे? एकच काम करायचं, लखन सरांना कॉल करायचा, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवायला लावतील. जर हे नाही पाठवता आलं तर मग आधार कार्डचा मागचा पुढचाही फोटो आपण पाठवू शकता. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास या ठिकाणी माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्याने अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल आणि हे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा करून टाकेल परिपूर्ण. मग खऱ्या अर्थानं जर आपल्याला कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर अचूक मार्गदर्शनासाठी आजच करा रजिस्ट्रेशन. यासाठी संपर्क साधा. लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 62. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कशा पद्धतीनं आपण इन्क्युबेटर मशीनमधून उन्हाळ्यात सुद्धा पिल्लं काढू शकतात. म्हणून तुमच्या मनातील भीती गेली असेल की उन्हाळ्यात पिल्ले निघतात का? नाही, तर उन्हाळ्यात सुद्धा गॅरंटीनं सांगतो इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघतात. फक्त मशीन ही थंड ठिकाणी ठेवावी लागेल. तर याबद्दल काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र हा उदय मनापासून व्यक्त करतो. सर्वांचे खूप खूप आभार.